तर तिकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये पुन्हा महापुराचा कहर पाहायला मिळाला। कळंब तालुक्यातल्या मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले। आढाळा गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय, अख्खं गाव जलमय झालं। जिल्ह्याशी गावाचा आता संपर्क तुटलाय। बहुला, खोनला, आथर्डीसह 10 गावं पाण्याखाली गेले। मांजरा नदीकाठची सर्वच गावं पुराच्या पाण्यात गेले। जिल्हाभरात 15 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून आतापर्यंत 90हून अधिक गावं पुराच्या पाण्यात गेली। पुराचा वेढा दिलेल्या आढाळा गावातून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंग यांनी। रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने धाराशिव जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण केलेली आहे। गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे। मी सध्या कळंब तालुक्यातील आढाळा या गावामध्ये आहे। आपण ही सगळी परिस्थिती पाहू शकतो। या गावाला पाण्यानं अक्षरशः वेढा दिलेला आहे। मांजरा नदीकाठचं गाव आहे आणि कधीपासून पाऊस आहे आणि काय परिस्थिती आहे सध्या? सर, आपण पाहतोय गत 12 ते 14 तासांपासून मुसळधार पाऊस तालुक्यामध्ये सुरू आहे। हे मांजरा नदीकाठचं गाव आहे आणि या गावाला चौबाजूनं पाण्यानं वेढा टाकलेला सध्या दिसून येत आहे। सगळी शेता, नद्या, नाल्यामधून पाणी सगळं उताराने गावात येत आहे आणि काही घरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे गावातील। धाराशिव जिल्ह्यातील 100 गावांमध्ये, 100 पेक्षा अधिक गावांमध्ये हीच परिस्थिती आहे। हा पाऊस आणखी काही वेळ जर राहिला तर आणखी गावांना देखील पाण्याचा वेढा बसू शकतो। ज्ञानेश्वर पतंगे, जी 24 तास, धाराशिव, कळंब।